गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI-171 बाईन ड्रीमलाइनर हे प्रवासी विमान कोसळलं. अहमदाबादच्या मेघानी परिसरात ही दुर्घटना घडली. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. टेकऑफच्या नंतर काही मिनिटातच हे प्रवासी विमान IGB कंपाऊंडमध्ये कोसळलं. या विमानात जवळपास 242 जण प्रवास करत होते, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे. हा अपघात इतका भीषण होता का मेघानी परिसरातील इमारतीसुद्धा कोसळल्या. विमानाचे हे तुकडे झाले. मोठा स्फोट झाल्यानं आगीचे आणि धुराचे लोट सुद्धा उसळले होते. पण या विमानासोबत काय घडलं, हा अपघात कसा झाला, बचाव कार्य कसं सुरू आहे, ही माहिती जाणून घेऊया. 12 जूनला दुपारी 1:23 एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर 787 या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या विमानात अहमदाबादमधून उड्डाण केले. त्यानंतर पुढच्या 9 मिनिटातच या विमानाचा अपघात झाला. अहमदाबादच्या विमानतळाशेजारीच मेघानी नगर IGB कंपाऊंड नावाचा भाग आहे. याच मेघानी नगरमध्ये विमान कोसळले. या विमानाची क्षमता जवळपास 300 प्रवाशांची आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या विमानाचा अपघात झाला तेव्हा जवळपास 242 जण प्रवास करत होते. 1:23 विमानाने उड्डाण केले. नियोजित उड्डाणापेक्षा या उड्डाणाला उशीर झाला होता. त्यानंतर साधारणतः 1:39 दरम्यान या विमानाचा अपघात झाला. 1:39 या विमानाचे अखेरचा सिग्नल दिला होता. टेकऑफसाठी क्लिअरन्स दिल्यानंतर हे विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडिओ सुद्धा आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विमान टेक ऑफ केल्यानंतर विमान वर न जाता हळूहळू खाली येताना दिसत आहे. त्यानंतर विमान रहिवासी भागात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. जवळपास 825 फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं. या विमानात 242 प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य केले गेले. विमान जिथं कोसळलं तिथल्या अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. त्यानंतर साधारणतः 1:39 दरम्यान या विमानाचा अपघात झाला. 1:39 या विमानाचे अखेरचा सिग्नल दिला होता. टेकऑफसाठी क्लिअरन्स दिल्यानंतर हे विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडिओ सुद्धा आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विमान टेक ऑफ केल्यानंतर विमान वर न जाता हळूहळू खाली येताना दिसत आहे. त्यानंतर विमान रहिवासी भागात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. जवळपास 825 फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं. या विमानात 242 प्रवासी होते. घटनास्थळी बचाव कार्य केले गेले. विमान जिथं कोसळलं तिथल्या अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. या विमानाचं मुख्य कारण अजून समोर आलेलं नसलं तरी तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या असल्यामुळे मोठा स्फोट झाला. घटनास्थळी बचाव कार्य केलं जात आहे. बचाव कार्य चालू असलं तरी 200 पेक्षा जास्त मृतांचा आकडा सांगितला जात आहे.